रात्रीची वेळ होती. मी माझ्या बेडवर झोपली होती. मी खूप तरुण आणि सुंदर होते आणि मला माझ्या वेगळ्या खोलीत झोपण्याची खूप आवड होती. या घरात फक्त 2च खोल्या होत्या, पण माझ्या आईने माझी खोली खूप छान सजवली होती आणि माझा पलंगही खूप सुंदर व मऊ होता. पण मला सतत असं वाटायचं की या पलंगावर मी एकटी झोपत नाही. मी तर माझ्या आईला देखील माझ्या पलंगावर झोपू दिलं नाही आणि आज माझ्या पलंगावर एकाच वेळी 4-5 जण बसल्यासारखे वाटले. कदाचित मला स्वप्न पडलं असेल किंवा झोपेत मला असे वाटले असेल. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझ्या बेडवर 3-4 लोक बसले आहेत आणि ते चौघेही दुसरे कोणी नसून पुरुषच होते. मी ओरडण्याचा प्रयत्न करणारच होते की त्याने मला गप्प राहण्याचा इशारा केला. मी म्हणाले, कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? तर मला पाहून ते हसायला लागले. मग मला भीती वाटू लागली आणि मी आईला आवाज देऊ लागले, पण आईला माझा आवाज गेला नाही. काही वेळाने आई पण दारात आली. ती दारात अशी उभी होती जणू ती तमाशा पाहत होती. तेव्हा त्यांनी मला जे सांगितले त्याने मला धक्काच बसला. ते म्हणाले की आम्ही रोज तुझा. माझे नाव गीता आहे. मी खूप सुंदर आणि तरुण होते. माझे वडील आता या जगात नव्हते. त्यांचे निधन झाले होते. मला त्यांची खूप आठवण येत होती. पण आईने नेहमीच माझी खूप काळजी घेतली. माझे खूप नखरे होते आणि का असू नयेत, कारण मी खूप सुंदर आणि गोरी होते. आमच्या संपूर्ण कुटुंबात माझ्यासारखं गोरं कोणीच नव्हतं. माझे वडील, माझी आई देखील गडद काळ्या रंगाचे होते. पण जेव्हा सगळ्यांनी माझा दुधासारखा पांढरा रंग पाहिला तेव्हा सगळेच अवाक झाले. ते म्हणाले, या कुटुंबात एवढी सुंदर मुलगी कशी जन्माला आली आहे? काही लोक मला असे म्हणायचे की आमच्या जातीतील वाटत नाही, पण मी या कुटुंबाचाच भाग होते. माझे वडील हयात असताना ते कधी कधी माझ्या आईला गमतीने सांगायचे की ही आपलीच मुलगी आहे ना, की तुझं दुसरं कुणाशी तरी अफेअर आहे? तर माझी आई पण हसून म्हणायची की हो, माझं अफेअर होतं. मी तुमच्यासोबतच राहिले असते तर काळी मुलगी जन्माला आली असती. असं म्हणून दोघेही हसायला लागायचे. मला माझ्या सौंदर्याचा अभिमान होता आणि मला माहीत होते की मला एक चांगले घरातील मुलाचे नाते येईल. अर्थातच आम्ही गरीब होतो, पण माझे सौंदर्य मला श्रीमंत घरातील सून बनवू शकत होते. म्हणूनच मी स्वतःची खूप काळजी घ्यायचे आणि माझ्या आईने माझ्यासाठी खूप नाती शोधली. तिने माझे लग्न चांगल्या घरात व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले, पण हल्ली माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत होतं. रात्र झाली की माझ्या पलंगावर कोणीतरी बसल्यासारखं मला वाटत होतं. मी माझी खोली अतिशय काळजीपूर्वक सजवली होती. सर्वत्र मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या, पण यापैकी काहीही सहजासहजी घडले नव्हते. खूप मेहनत करून आणि पैसे वाचवल्यानंतर मी माझ्या आवडीच्या वस्तूंची निवड केली होती. पलंगही खूप मोठा होता. त्यावर रेशमी चादर पसरलेली होती आणि उशाही खूप मऊ होत्या. मी माझ्या आईला माझ्या खोलीत कधीही झोपू दिले नाही, पण एका रात्री मला असे वाटले की जणू 4-5 माणसे माझ्या पलंगावर बसली आहेत. हे पाहून मला आश्चर्य वाटले. हे कसे घडू शकते? माझे डोळे मिटले होते, पण मला जाणवत होतं. आणि मग मला जाणवले की त्यातल्या एका माणसाने माझ्या हातावर हात ठेवला होता. पण झटक्याने जाग आल्यावर समोर कोणीच नव्हते. सकाळी जेव्हा मी आईला हे सांगितले तेव्हा माझी आई थोडी घाबरली, पण म्हणाली की तू स्वप्न पाहिले असेल. मी म्हणाले की स्वप्नात? हे कसले स्वप्न आहे? मी स्वप्नात नव्हते. मला जागही आली होती आणि मी पण विचार करत होते की ते स्वप्न असेल, पण माझे डोळे उघडले होते. आई म्हणाली, हे काय बोलत आहेस तू? तुझ्या खोलीत कोणीही जात नाही. मी पण तुझ्या खोलीत येत नाही. तेही बरोबर होतं. असे कोणी आमच्या घरी कसे येईल, आणि तेही रात्रीच्या वेळी? आणि माझ्या आईला कळणार नाही, तिला माहीतही होणार नाही. आजकाल गरमी खूप होती म्हणून माझी आई बाहेर अंगणात झोपायची आणि या घरात कोणीही नव्हते म्हणून मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. कदाचित माझा गोंधळ झाला असावा, पण चला, मी याचा फारसा विचार केला नाही. पण माझ्या आईने माझी खूप काळजी घेतली. सकाळी नाश्ता करताना भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजीर, हळदीचे दूध, घरी पाळलेल्या कोंबड्यांची अंडी, देशी तुपाचे बनवलेले पराठे आणि अशा गोष्टी खायला द्यायची. आणि माझा असा हिशोब नव्हता. मी कितीही खाल्ले तरी माझे वजन वाढत नव्हते. माझी त्वचा नेहमीच चमकत होती. मला पाहून लोक आश्चर्यचकित व्हायचे आणि म्हणायचे की हो, ती खूप छान खाते म्हणूनच ती सुंदर आहे. माझी आई घरी बसून लोकांचे कपडे शिवत होती आणि ती जे काही पैसे कमावत होती ते माझ्यासाठी खर्च करत होती. आणि आमचे स्वतःचे घर होते आणि जेवणाचा खर्चही तेवढा नव्हता. माझा एक मामा पण होता जो परदेशात होता आणि ते मला दर महिन्याला काही पैसे पाठवत असत आणि मी त्यांच्याकडे माझ्या आवडीचे
कपडे वस्तू मागत असे आणि मला माझ्या आयुष्यावर खूप प्रेम होतं. परंतु आता मी लग्नाच्या वयात पोहोचले होते आणि आई म्हणाली होती, तू खूप सुंदर आहेस, इतकी सुंदर आहेस की तू चूक केलीस तरी तुला कोणी काही बोलू शकत नाही. पण लग्न करून दुसऱ्या घरी गेल्यावर ते सुंदर मुलींनाही घरच्या दासी बनवून ठेवतात. पण आईला म्हणायची की अशा माणसांच्या घरी माझं लग्न तू अजिबात करू नकोस. माझं लग्न एका चांगल्या श्रीमंत कुटुंबात कर. ती माझ्यासाठी दिवसा माझ्या आवडीचे जेवण बनवायची आणि दररोज रात्री ती मला एक ग्लास गरम दूध प्यायला घालायची, ज्यामध्ये ती थोडे देशी तूप टाकायची. हे तूप पिऊन मला खूप छान झोप लागायची. असे नाही की हा दिनक्रम, हा खुराक नेहमीचाच चालू होता. हे फक्त गेल्या काही महिन्यापासून चालू होतं. त्या वर्षी मी पूर्ण आजारी पडले होते. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितले होते त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. म्हणूनच तेव्हापासून हे सर्व घडत होतं. एके दिवशी मी पाहिले की माझ्या आईकडे खूप पैसे आहेत. मी म्हणाले, इतके पैसे कुठून आले तुझ्याजवळ? तर ती म्हणाली, एक मोठी ऑर्डर आली आहे, लग्नाचे कपडे आहेत. मी म्हणाले, मग मला लग्नाचे कपडे दाखव, म्हणजे मी ते पाहू शकेन, कारण लग्नाचे कपडे खूप सुंदर असतात आणि नवरीचे देखील कपडे आले असतील. नवरीच्या लग्नाचा घागरा खूप छान असतो. मला अशा गोष्टी पाहण्यात खूप उत्सुकता होती. पण आई थोडी घाबरली आणि म्हणाली, नाही, कपडे अजून आलेले नाहीत. असं कोण एवढा महान आहे ज्याने आत्ता पैसे पाठवले आहेत? 2-4 दिवसांनी कपडे पाठवणार आहे. एवढी चांगली लोकं होती ज्यांनी ॲडव्हान्स पैसे दिले आणि कपडे दिले नाहीत. पण मग माझ्या आईकडे एवढे जास्तीचे पैसे कुठून आले? आणि आजकाल तर तिच्याकडे खूप पैसे असायचे. ती माझ्याशी का खोटं बोलत होती? पण मला माहीत होतं की आता मी काहीही बोलले, काहीही विचारले तर ती खोटंच बोलेल. म्हणून मी जास्त बोलले नाही आणि माझी आई माझी चांगली काळजी घ्यायची. ती रात्री पुन्हा दुधाचा ग्लास घेऊन आली. मी म्हणाले, आज दूध प्यावेसे वाटत नाही. मग ती म्हणाली, आज तुला प्यावे लागेल. तू तर मला सकाळीच सांगत होतीस की माझे पाय दुखत आहेत, पाय दुखत आहेत. मी म्हणाले, हो, माझ्या कमरेलाही खूप दुखत होते. तर ती म्हणाली, मग दूध पी, सर्व ठीक होईल. मी दूध प्याले आणि दूध पिल्यानंतर मला 15 मिनिटातच एवढी गाढ झोप लागली की मला कळलेच नाही की केव्हा सकाळ झाली. आणि जेव्हा सकाळी मी उठले तेव्हा मी लंगडत लंगडत चालत होते, ज्यामुळे माझ्या आईला काळजी वाटत होती. ती म्हणाली, लोक तुझ्याकडे बघत असतात, त्यामुळेच तुला लोकांची नजर लागली आहे. मी म्हणाले, तुझाही वाईट नजरेवर विश्वास आहे का? मग आई म्हणाली, हो, आमचाही वाईट नजरेवर विश्वास आहे, कारण काही लोकांची नजर खूप वाईट असते आणि ते तुमच्याकडे अशा नजरेने पाहतात की ज्यामुळे नजर आपल्याला आपोआप लागते. नाहीतर तूच सांग, घरात तुला काही कमी आहे का? मी म्हणाले, हो, असंच काहीचं आहे. कधी कधी मला असं वाटायचं की रोज रात्री कोणीतरी आपल्या खोलीत येतं आणि ती स्त्री नसून पुरुष आहे. मी आईला विचारायचे, रात्री माझ्या खोलीत कोणी आलं होतं का? तर ती म्हणायची, नाही, कोणी आले नाही. पण मलाही ते कळत असते असे वाटते, जणू कोणीतरी माझ्या पलंगावर बसला आहे. पण मी उठू शकले नाही. मी त्याला अनुभवू शकले, पण उठण्याची हिंमत होत नव्हती. माझे डोळे उघडत नाहीत, जसे की मला खूप झोप येते. पण असे कसे होते? जर एखादी व्यक्ती झोपली असेल तर दुसरं कोणीतरी येऊन त्याला म्हणाले, उठा उठा, आपल्याला इथे धोका आहे. धोका धोका, काही समस्या आहे. त्रास झाला की तो उठून पळून जातो. पण मला अशी कशी झोप लागायची की काहीही झाले तरी मी उठू शकत नव्हते. मी उठायला हवं हेही मला कळतं, पण तरीही मला उठता येत नाही. अशी बेशुद्धीवाली झोप मला कुठून आली होती माहीत नाही. पण गेल्या 2-3 महिन्यापासून हे घडत होते. माझ्यात खूप बदल झाला होता. मी विचित्रपणे झोपायचे. मला अस्वस्थ वाटू लागले. माझ्या आईकडे पण भरपूर पैसे होते आणि घरात वस्तू येत होत्या आणि मलाही रात्री असेच वाटत होते. माझ्या आईबद्दल विचार केला तर तिला कशाचीही कमतरता नव्हती. तिने माझ्यावर खूप प्रेम केले आणि माझी खूप काळजी घेतली. मला आठवत नाही की तिने माझ्या लहानपणी कधी माझ्यावर हात उचलला आहे किंवा कधी ती मला रागवले आहे. लक्ष्मीसारखी आई असू शकत नाही असे लोक म्हणायचे. एके दिवशी मी माझ्या बहिणीच्या घरी गेले. ती माझ्या काकांची मुलगी होती. मी जाऊन तिच्या शेजारी बसले आणि बोलता बोलता तिला म्हणाले, आजकाल माझी तब्येत खराब आहे. तुझी तब्येत बिघडली असेल तर हे नॉर्मल आहे. तू देवाचे आभार मान की तुझे नशीब खराब नाही, नाहीतर तुझी आई तुझे सगळे आयुष्य बर्बाद करू शकते. ती तुला ज्या प्रकारे ठेवत आहे तशी तुझ्या खऱ्या आईने देखील तुला ठेवले नसते.
हो, ही गोष्ट सत्य आहे की लक्ष्मी आई माझी खरी आई नव्हती. माझी आई मला जन्म देताच हे जग सोडून गेली होती. माझी खरी आई हे जग सोडून गेली होती. आणि मी 2 वर्षाची होत नाही तोपर्यंत माझे वडीलही गेले. अगदी सुरुवातीपासूनच माझे पालनपोषण माझ्या सावत्र आईने केले आणि बाबा या जगात नसतानाही तिने दुसरे लग्न केलं नाही आणि माझं संगोपन करण्यातच तिने तिचं आयुष्य वेचलं. कारण माझ्या बाबांच्या आधी तिचे एक लग्न झाले होते, पण ती आई होऊ शकली नाही आणि ती कधीही आई होऊ शकत नाही. तिला कधीच मूल होऊ शकत नाही, म्हणून तिने अशा माणसाची लग्न केले ज्याला आधीच एक मुलगी होती, म्हणजे माझे वडील. पण माझे वडील देखील या जगात जास्त काळ जगले नाहीत. लोक मला म्हणायचे की तू खोटं बोलतेस, तुझी सावत्र आई तुझ्यावर हात उचलत असेल, घराची सगळी कामं तूच करत असशील. मी म्हणायचे मग असं असतं तर खोटं बोलायची काय गरज पडली. आणि माझ्या हातापायांकडे बघा, असं वाटतं की मी घराची कामं करेन आणि भांडी धुत असेल. लोक म्हणायचे हो, असं वाटत नाही, असं वाटतं की तू पलंगावरून उतरतही नाहीस. मलाही लक्ष्मी ही माझी खरी आई नाही असे माहीत नव्हते. मला हे वर्षभरापूर्वीच कळले होते. आणि आता मी 19 वर्षाचे होते. ते सुद्धा त्याच कुटुंबातील एका महिलेने मला सांगितले होते. म्हणून मी तिला थेट सांगितले की माझी स्वतःची आई नाही. मग काय झालं? मी जेव्हा डोळे उघडले तेव्हापासून मी लक्ष्मी आईलाच पाहत आहे. आजपर्यंत मी हे देखील सांगितले नव्हते की मला हे कळून चुकले आहे की ती माझी खरी आई नाही आहे. तिला हे सांगून मला तिला नाराज करण्याची गरज वाटली नाही. तिने माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि माझ्यासाठी ती माझ्या आईपेक्षा जास्त होती. पण लोक बोलायचे, ते म्हणायचे की आजपर्यंत अशी सावत्र आई आम्ही पाहिलीच नाही जी आपल्या सावत्र मुलासाठी इतकं काम करते. एक खरी आईसुद्धा आपल्या मुलाला इतकं प्रेम देत नाही, एवढं कष्ट घेत नाही. असं कसं झालं की तिने दुसरं लग्नही केलं नाही? हा आजचा समाज प्रेम पचवू शकत नाही. ते म्हणतात द्वेषाचा आवाज खूप मोठा आहे. द्वेषाने भरलेल्या कथा खूप पुढे जातात आणि प्रेमाच्या कहाण्या कुठेतरी हरवून जातात. सावत्र आई तिच्या सावत्र मुलासाठी कशी चांगली असू शकते हे कोणालाच पचनी पडत नाही. म्हणूनच लोक असे बोलायचे. मला तर या गोष्टीची स्वतःहून आठवणही येत नव्हती. पण कोणीतरी आठवण करून देईपर्यंत मी त्याचा विचारही केला नाही. पण जेव्हा मी माझ्या बहिणीला हे सर्व सांगितलं तेव्हा ती म्हणाली की हे सर्व तुझी आईच करते. मी म्हणाले तुला म्हणायचे आहे माझी आई माझ्यासोबत काय करत आहे? ती म्हणाली तू स्वतःच म्हणत आहेस. तुला असे वाटते की रात्री काही माणसे तुझ्या खोलीत येतात. तर मला एक गोष्ट सांग, तुला एका सुंदर तरुण मुलीच्या खोलीत 4 ते 5 माणसं कधी दिसतात? आता आम्ही तरुण होतो, आम्हाला सर्व काही माहीत होते. मी घाबरले. मी नाही म्हणाले, असे होऊ शकत नाही. ती म्हणाले तू तुझ्या पाठीत का दुखवतेस? तू आजारी का राहतेस? तुझ्या चेहऱ्याकडे बघून तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा असे दिसते की तुझे लग्न झाले आहे. असं कोणीच नव्हतं ज्याला माझा हेवा वाटत नव्हता. असं कोणीही नव्हतं जो माझ्यावर जळत नव्हता. पण त्या दिवशी मी माझ्या बहिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि असं एकदाही विचार केला नाही की तिला माझा हेवा वाटत असेल किंवा ती माझ्या नशिबावर जळत असेल. म्हणून ती माझ्या मनात चुकीच्या गोष्टी भरत होती. तिचे ते बोलणे ऐकून मी घरी आले आणि विचार करू लागले. आता सर्व दुवे माझ्या मनात एकत्र येऊ लागले होते. 2-4 महिन्यापासून हा मुद्दा माझ्या समोर होता आणि 2-3 महिन्यापासून माझ्या आईच्या हातात इतके पैसे होते की ते संपतच नव्हते. तिनेही माझी खूप काळजी घेतली. कदाचित ती माझी काळजी या कारणासाठी तर घेत नसेल ना, की जसं एखाद्या शेळीची खूप काळजी घेतली जाते कारण त्याचा नंतर त्यागच करायचा असतो, तशी तिने माझी काळजी घेतली नाही. हे शक्य आहे का? माझी आई किचनमध्ये माझ्यासाठी दूध बनवत उभी होती आणि मी तिच्याकडे बघत होते. ती म्हणाली काय झालं गीता, काय बघतेस? मी म्हणाले तू मला किती प्रेम आणि आपुलकीने हे दूध बनवून देतेस ते पाहते. तू रोज माझ्यासाठी हे दूध बनवतेस, त्यात काय मिसळतेस? त्यावर ती म्हणाली काय मिसळू त्यात? शुद्ध देशी तूप, थोडे बदाम, थोडी साखर आणि माझं खूप सारं प्रेम मिसळते. मी म्हणाले हे कसले प्रेम आहे जे प्रेम एक सावत्र आई मुलाला देते? पण सावत्र आई असते ती कधीही आपल्या सावत्र मुलावर इतके प्रेम करत नाही. माझ्या आईचे हात थांबले आणि ती माझ्याकडे पाहू लागली. ती म्हणाली आज तू कसल्या गोष्टी बोलत आहेस? कोण आहे तुझी सावत्र आई? मी म्हणाले मला माहीत आहे तू माझी सावत्र आई आहेस. हे ऐकून ती चकित झाली. मी म्हणाले हो, मला हे वर्षभरापासून माहीत आहे. मला नातेवाईकांनी सांगितले होते, पण मी तुला हे कधीच सांगितले नाही. तिच्या डोळ्यात झटकन अश्रू तरळले. ती म्हणाली हो, मी तुझी सावत्र आई आहे. तुझ्या आईने तुला कधीही पाहिले नाही
आणि त्या गरीब आईला तुला मांडीवरही घ्यायला वेळ मिळाला नाही. त्याआधीच ती हे जग सोडून गेली. पण मी तुला वाढवले, लहानाचे मोठे केले. तुला दूध पाजता आले नाही, पण रात्रभर तुझ्यासाठी मी जागत राहिले. तुला हे कोणी सांगितले? पण हे नेहमी लक्षात ठेव गीता, की तो तुझ्याबद्दल काहीही चांगला विचार करत नाही. नाहीतर त्याने तुला हे सांगितले नसते. मी तिला सांगितले की मी देवाची शपथ घेते की जेव्हा मला हे कळले तेव्हा मला काहीच फरक पडला नाही. मी सांगणाऱ्यांना सुद्धा म्हणाले की मग काय झालं, जर ती माझी सावत्र आई आहे, माझ्यासाठी ती माझे सर्वस्व आहे. पण आज मला वाटते की आपली आई असते आणि परकी आई ही नेहमीच परकी असते. तर आई म्हणाली, आज असे काय झाले तुला की तुला आज असे वाटत आहे? माझी काही चूक झाली आहे का? तू माझे मन जळवत आहे. मी तुला एक गोष्ट सांगते, आईचे मुलावर खूप प्रेम असते, कारण तिने स्वतः त्या मुलाला जन्म दिला असतो, त्याआधी त्रास सहन केला असतो. त्यामुळे ते प्रेम करणे स्वाभाविक आहे, नाही का? जर ती प्रेम करणार नाही तर कोण करेल? ते तिचे स्वतःचे मूल असते. परंतु जर सावत्र आई तिच्या सख्ख्या आईपेक्षा जास्त प्रेम करते, मग हे एक गोष्ट चांगली आहे, कारण तिने तिच्यासाठी कोणताही त्रास सहन केला नाही. सावत्र आईने तुम्हाला जन्म दिला नसला तरी खऱ्या आईपेक्षा जास्त प्रेम दिले, म्हणून तिचे नंबर जास्त असायला हवेत गीता. तुझ्यासाठी मी माझा जीव दिला आहे, तुझ्यासाठी मी माझे तारुण्य वाया घातले आहे. तू असे बोलायला नको होते. हे दूध पिऊन घे, असे बोलून ती तिथून निघून गेली. मला पण वाटायला लागले की मी जास्त बोलले, मी असं बोलायला नको होतं. पण सकाळी जेव्हा मी माझ्या आईला फक्त सॉरी बोलले तेव्हा ती अगदी पूर्वीसारखीच झाली आणि म्हणाली, ठीक आहे. मुलं असे करतातच, परंतु आईवडिलांचे हृदय खूप मोठे असते, म्हणून ते मुलांना माफ करतात. मी पुन्हा माझ्या बहिणीला भेटायला गेले आणि मी तिला सर्वच काही सांगितले. ती म्हणाली की ती तुझी सावत्र आई आहे ना, ती पूर्वी आमच्याकडेच राहायची. तू तिला विचार की तिने तिचे घर आणि कुटुंब का सोडले आणि तुला तिकडे का घेऊन गेली. तिला तिच्या इच्छेनुसार जगता यावे म्हणून ती तुला तितक्या दूर घेऊन गेली आहे. कारण इथे तू आमच्या डोळ्यासमोर राहिली असतीस. इथे आपल्या सर्वांचा एक परिसर होता, अर्ध्यातून अधिक लोकांची स्वतःची घरी होती, प्रत्येकजण एकमेकांना ओळखत होता. परंतु हे आपल्या मोठ्या लोकांना सगळं माहीत होतं. परंतु आजपर्यंत त्यांना समजलं नाही की एके दिवशी तुझ्या सावत्र आईला काय झाले की तिने तुला उचलून वेड्यासारखं पळ काढला आणि म्हणू लागली की आता माझ्या मुलीला मी इथे ठेवणार नाही. आणि त्यावेळी तुझं वय तरी किती होतं? मी म्हणाले, ही गोष्ट तर मला आठवते, परंतु हे सगळं झालं कसं हे मला आजपर्यंत कळलं नाही. त्या दिवसानंतर आम्ही दुसरे घर घेतले होते. हे घर माझ्या आईच्या वडिलांचे होते, म्हणजे माझ्या सावत्र आईच्या वडिलांचे होते, आणि आता आम्ही इथे राहत होतो. म्हणूनच मी माझ्या नातेवाईकांना जास्त भेटू शकले नाही. पण माझी ही चुलत बहीण माझी चांगलीच मैत्रीण होती, त्यामुळे कधी कधी मी तिच्या घरी जायचे. मला या सगळ्या गोष्टींचा विचारही करायचा नव्हता, पण आता कदाचित मी विचार करायला हवा होता, कारण हे सर्व कॉमन नव्हते. रोज रात्री मला असे का वाटत होते की माझ्या बेडवर 4-5 माणसे बसले आहेत. कदाचित असं तर नव्हते ना, माझी आई मला विकत होती आणि ती मला का विकणार नाही? मी खूप सुंदर, इतकी देखणी आहे, ती माझी सुंदरता विकत आहे आणि या दिवसात तिच्याकडे खूप पैसे होते. एके दिवशी मी पुन्हा तिला प्रश्न विचारू लागले की तू इतके पैसे कुठून आणलेस? तर ती म्हणाली, पैसे कुठून आले ते विचारू नकोस, खूप लवकर खुश करीन. मी म्हणाले, हो, मला पण काहीतरी करायला हवं जेव्हा तू दुसऱ्याला खूप आनंद वाटत आहेस. माझी आई म्हणाली, आजकाल तू माझ्याशी असं का बोलतेस? लहानपणी तू चुका करायचीस तेव्हा मी तुला चापट मारायची. मी तुझी सावत्र आई आहे, पण मी तुझ्यावर प्रेमही करते आणि मला रागही यायचा आणि मी प्रेमही दिले तुला. पण आता तू अशी का वागत आहेस? तू कसं बोलतेस माझ्याशी? मला का चिडवत आहेस? मी म्हणाले, तुला राग आला तर काय करशील? असा विचार देखील करायचा नाहीस. खरं तर मी माझ्या जिभेवर विष घोळले होते. मला माझ्या आईचा राग आला होता, कारण मला माहीत होते की ती माझ्याशी काहीतरी करत आहे आणि जर ती माझ्याशी असं करत असेल तर ती छोटी गोष्ट नव्हती. ती माझा वापर करत होती. रोज ती म्हणायची, मला तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधायचा आहे. पण आज त्या गोष्टीला 1 वर्ष झाला होता, पण कोणत्याही मुलाचे नाते आमच्या घरी आणलं नाही. म्हणजेच ती नात्याबद्दल ही खोटं बोलत होती. फक्त मला गुंतवून ठेवण्यासाठी म्हणायची की हो, नातं आहे, नातं आहे, पण काही नातं नव्हतं. मी विचार केला, काय करावे? माझी आई जे मला रोज रात्री 1 ग्लास दूध पाजायची, ती त्यात काहीतरी मिसळायची, कारण मी दूध प्यायल्याबरोबर मला खूप शांतपणे झोप लागायची आणि झोप अशी होती की मी बेशुद्ध झाल्यासारखं वाटायचं आणि मला जागही येत नव्हती. मी ठरवलं की आज मी दूध पिणार नाही, पण तिला हे सांगणार नाही. मी दूध प्यायले आहे असे नाटक करेन, पण प्रत्यक्षात दूध पिणार नाही आणि मग रात्री काय होते मी पाहीन.
कारण मला आठवते की एके दिवशी मी दूध प्यायला नकार दिला तर तरीही माझ्या आईने मला दूध पिण्यासाठी भाग पाडले. असे सांगितले की ते तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. खरं तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी आता लहान मुलगी राहिली नाही की मी मूर्ख बनू शकेल आणि मी ठरवले होते की जर माझ्या आईची चूक असेल तर मी तिचे काहीही चांगले होऊ देणार नाही. मी पोलिसांना कळवेन, मी माझ्या नातेवाईकांकडे राहायला जाईल आणि मी तिला नक्कीच शिक्षा करेन. एके दिवशी मी तिला विचारलं, तुझ्याजवळ माझ्या खऱ्या आईचा फोटो आहे का? ती म्हणाली, तुला तुझ्या खऱ्या आईची आठवण येत आहे का? मी म्हणाले, आठवण कशी येईल जर मी तिला पाहिलेच नाही, तिला नीट ओळखतही नाही, मला तिच्याबद्दल काहीही माहीत नाही, पण मला ती कशी दिसते हे पाहायचे आहे. म्हणजे ती माझ्यासारखी सुंदर होती, म्हणूनच मी तिच्यासारखीच आहे ना? तेव्हा माझी आई म्हणाली, हो, ती तुझ्यासारखीच सुंदर होती, गोरीपाण होती, म्हणूनच तू तिच्यावर गेली आहेस. पण माझ्याकडे तिचे कोणतेही फोटो नाहीत. जर माझ्याकडे फोटो असते तर मी तुम्हाला दाखवले असते, पण तू स्वतःला आरशात बघितलंस तर तुला समजेल की तू तुझ्या आईकडे बघत आहेस. ती अगदी तुझ्यासारखीच होती. हे खरं आहे की तू जिला कधी पाहिलेच नाही किंवा ओळखत नाहीस अशी व्यक्ती तुला आठवणे शक्यच नाही. मलाही माझ्या आईची आठवण येत नव्हती, पण माझ्या मनात एक गोष्ट नक्की येत होती की माझी आई माझ्यासोबत असती तर तिने माझ्यासोबत असे कधीच केले नसते जे ही सावत्र आई माझ्याशी आता करत आहे. आईचे हृदय खूप कोमल असते. आई आपल्या मुलाला त्रासात पाहू शकत नाही. मी ठरवले होते की आज रात्री तिने एक ग्लास दिले तर मी प्यायचे नाही. आणि रात्र मावळायला अजून काही वेळ बाकी होता. मी रात्र मावळायची वाट बघत होते, कारण आज मला हे गुपित कळणार होते की माझी आई माझ्यासोबत नेमकं काय खेळ खेळत आहे. आदल्या रात्री मी आईला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं, मला मोठी ऑर्डर हवी आहे, माझं काम होत नाहीये, एक काम करा, 4-5 ऐवजी 8-9 जणांना पाठवा. हे एक शब्द ऐकून मला धक्काच बसला. याचा अर्थ असा होता की माझी आई हे सर्व माझ्यासोबत करत होती आणि आता ती 4-5 ऐवजी 8-9 माणसं बोलवत होती आणि हे सगळं अगदी सहजपणे ती माझ्याशी करत होती. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण आजवर मीही तिला माझी आई मानत होते. या जगात माझे आणखी कोण आहे तिच्याशिवाय? मी माझ्या खोलीत गेले. आज मी माझ्या आईला थांबवणार नव्हते. मी तिला आज वाहू देईल. आणि मग ती दूध तयार करू लागली आणि माझ्या खोलीत आणले आणि मला प्यायला सांगितले आणि मी तसाच तिच्यासमोर ग्लास शेडवर ठेवला. मग ती तिथून निघून गेली. माझ्यावर जरा उदास आणि रागवलेली वाटत होती, पण मी दूध पिले नाही आणि जाऊन दूध बाथरूममध्ये फेकून दिले आणि आता काय होते हे पाहण्यासाठी बेडवर झोपले. विचित्र गोष्ट अशी होती की मला आजही झोप येत होती. मी विचार करत होते, मला आता झोप काय येत आहे? आज मी दूधसुद्धा प्यायले नाही. आणि जेव्हा मला जाग आली, मी आईच्या खोलीजवळ जाऊन पाहिले की माझी आईसुद्धा तिच्या खोलीत शांत झोपली होती. दरवाजासुद्धा बंद होता आणि तिने आतून दरवाजाला कुलूप लावले होते. घरात कोणीतरी येतंय असं मला वाटायला लागलं तेव्हापासून ती दार आतून लावायची आणि चावीसुद्धा तिच्या उशीजवळच ठेवून होती. काय होत होतं हे सगळं? मला खूप झोप येत होती. मला असे वाटत होते की मी फक्त बेडवर पडून राहिले तरी मला लगेच झोप लागेल, पण मी तर आज दूध प्यायले नाही. याचा अर्थ असा होता की माझी आई दुधात काहीही मिसळत नाही. मग माझ्याबरोबर काय होतंय? मी बेडवर झोपले आणि 15 मिनिटातच मला असे वाटू लागले की माझ्या पलंगावर 5 पुरुष बसले आहेत. मी किंचाळायला आणि ओरडायला लागले. जाग आली तेव्हा बघूनच मला धक्का बसला. तिथे कोणीच नव्हते. माझी आई तिथे आली आणि मी तिला सर्व काही सांगितले. जे लोक आता इथे बसले होते ते कुठे आहेत? तू मला विकत आहेस, लोकांना घराच्या आत बोलवत आहेस, मला धंदा करायला लावत आहेस. मी वेड्यासारखी रडू लागले. मी म्हणाले की मी सावत्र मुलगी आहे ना, म्हणूनच तू हे सर्व करत आहेस माझ्यासोबत. तिने आश्चर्यचकित होऊन मला मिठी मारली आणि तीही रडू लागली आणि त्यानंतर तिने मला अशी गोष्ट सांगितली की मी चकितच झाले आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडली होती. आई म्हणाली की तू माझ्याजवळ जे पैसे बघितलेस ते कामाचेच पैसे होते. मी दिवस रात्र काम करत होते आणि तूच सांगितले होते की तुला मोठा मोबाईल घ्यायचा आहे, म्हणूनच मी पैसे गोळा करत होते. आणि तू मला जे काही फोनवर बोलताना ऐकले होते की 4-5 वर काम नाही चालणार, 8-9 पाठवा. मी पुरुषांबद्दल नाही तर कपड्यांबद्दल बोलत होते. आणि आता मी तुला सांगते की तुझ्या पलंगावर माणसे बसली आहेत असे तुला का वाटते? कारण तू खूप लहान होतीस आणि आपण तुझ्या नातेवाईकांच्या घरी राहत होतो. तर एक दिवस तुझ्या नातेवाईकांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे काही लोकांनी तुझे अपहरण केले होते. कारण तू खूप सुंदर होतीस आणि अजूनही आहेस. ते 5 लोक होते. तर तुझ्यासोबतच खूप वाईट घडले. पण
पण तेव्हा तू शुद्धीवर नव्हतीस. डॉक्टर म्हणाले होते तुमची मुलगी बरी आहे. कालांतराने ती सर्व काही विसरून जाईन. हे लक्षात नाही राहणार. हे सर्व तुझ्या कुटुंबातील लोकांमुळे झाले. म्हणूनच मी तुला तिथून घेऊन इथे आले. डॉक्टरांनी सांगितले होते की तुला हे माहीत नसेल. ही गोष्ट तुझ्या मनाच्या डोक्याच्या कोपऱ्यात सदैव जिवंत असेल. त्यामुळेच तुला रात्री वाईट स्वप्ने पडतात. म्हणूनच मी तुला दुधात झोपेचे थोडेसे औषध मिसळून देते, जेणेकरून तुला झोप येईल. पण ते फारच कमी असते, ज्यामुळे तुला भयानक स्वप्ने पडतात. या घरात कोणी काय येईल या सगळ्यांपासून मी तुला वाचवले नाही, कारण मी तुझी सावत्र आई आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत हे सर्व करेन. तू माझ्यासाठी माझा जीव आहेस. माझ्या आईने माझी डॉक्टरांची ओळख करून दिली आणि तिने मला सांगितले की ती माझ्यासाठी नाते शोधत होती, पण चांगली माणसे मिळत नाहीत. मी ज्या प्रकारे तुझी काळजी घेते, तुझ्या नवऱ्यानेही तुझी काळजी घ्यावी. आणि ज्याने तुला माझ्या विरुद्ध भडकवले त्यांच्या घराच्या लोकांमुळेच तुझ्यावर हे सर्व झाले आहे. मी तोंडावर हात ठेवूनच राहिले. मी तिच्याबद्दल किती वाईट विचार केला, पण तिने माझ्यासोबत इतकं भलं केलं होतं. ती सुद्धा दुसरं लग्न करू शकली असती, पण तिने माझ्यासाठी तिचं तारुण्य अर्पण केलं होतं. मला वाढवलं होतं. मी तिची माफी मागितल्यावर आईने मला माफ केलं होतं आणि मला म्हणाली, फक्त लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. आणि आता तुझ्यासोबत जे काही होत आहे तो तुझ्या जीवनाचा भाग आहे. मी बोलले, याच्यात तुझा काही दोष नाही. मला बाकी काही आठवत नव्हते. फक्त भूतकाळाच्या सावल्या माझ्या डोळ्यासमोर होत्या, पण मी त्यांना नीट समजून घेऊ शकले नाही. बस तेव्हापासून मी कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देणे बंद केले आहे. माझ्या आईबद्दल मला कोणी काही बोलले तर मी त्यांच्याशी भांडू लागते. ती माझी आई आहे. माझ्या आईविरुद्ध काहीही बोलू नका. आई आई असते. ती कधीही सावत्र किंवा सख्खी नसते. तिचे हृदय प्रेमाने भरलेले असते. आपल्या आईचा आदर करा. ती तुम्हाला काही सांगत असेल, तुमच्यासाठी काही करत असेल तर ते तुमच्या